एका चुकीच्या स्वाक्षरीमुळे तुम्ही आयुष्यभर कमवलेला पैसा आणि तुमची प्रतिष्ठा एका रात्रीत शून्य होऊ शकते। जर तुम्ही कोणाचीही लोन गॅरेंटर बनणार असाल तर बँकेचा हा सर्वात मोठा आणि भयानक नियम आत्ताच समजून घ्या। अनेक लोक नातेसंबंध, मैत्री किंवा केवळ विश्वासापोटी कोणत्याही अटी न वाचता गॅरंटी देतात, पण बँक तुम्हाला फक्त एक साक्षीदार म्हणून समजत नाही। बँकेच्या नजरेत तुम्ही त्या कर्जासाठी इक्वली रिस्पॉन्सिबल म्हणजे कर्जदारा इतकेच जबाबदार असता। एक प्रॅक्टिकल उदाहरणाने समजून घ्या। समजा तुम्ही तुमच्या एका जवळच्या मित्राच्या 20 लाखाच्या बिझनेस लोनसाठी गॅरेंटर बनला आहात। दुर्दैवाने काही वर्षांनी त्याचा बिझनेस बंद पडला आणि त्याने कर्जाची EMI भरणे बंद केलं, तर बँक आधी त्याला नक्कीच शोधेल, पण तो पैसा देऊ शकला नाही तर बँक थेट तुमच्याकडे रिकव्हरीसाठी येईल। कायदेशीररित्या बँकेला तुमच्याकडून ते पैसे वसूल करण्याचा पूर्ण हक्क असतो। इतकेच नाही तर समोरच्या व्यक्तीने डिफॉल्ट केला तर त्याचा थेट आणि वाईट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवरती होतो। त्यामुळे भविष्यात जर तुम्हाला स्वतःला तातडीने कर्ज हवे असेल तर तुमची एलिजिबिलिटी संपून जाते आणि बँक तुम्हाला लोन नाकारते। म्हणूनच केवळ इमोशनल होऊन कोणाचेही गॅरेंटर बनू नका। गॅरंटी देण्यापूर्वी समोरच्याची रिपेमेंट कॅपॅसिटी तपासा, कर्जाचा हेतू समजून घ्या आणि जोखीम ओळखा। तर मित्रांनो, जर तुमच्यावर असा बँक रिकव्हरीचा किंवा लोन गॅरंटीचा कोणताही कायदेशीर मानसिक ताण असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच आमच्या लोन आणि फायनान्स एक्सपर्टशी संपर्क करा। आमची टीम तुमची केस समजून घेऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल। लोन गॅरंटी किंवा सिबिल स्कोअर संदर्भातील तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। हा डोळे उघडणारा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला आत्ताच शेअर करा आणि अशाच कडक फायनान्स माहितीसाठी आत्ताच फॉलो करा। धन्यवाद।